केवल अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं राम नारायणं जानकी वल्लभं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं राम नारायणं जानकी। हाय हॅलो नमस्कार, मी मधुराणी आणि मधुराणीच व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आहे 4था श्रावणी सोमवार आणि त्याबरोबर आज जन्माष्टमी देखील आहे, श्रीकृष्ण जन्म. तर सगळ्यांना जन्माष्टमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर मागचे तुम्ही जन्माष्टमीचे व्लॉग बघितलेच असेल, जसे की पाळणा, त्यानंतर आपण बनवलेले होते नैवेद्याचा प्रसाद आणि कालच्या व्हिडिओमध्ये श्रीकृष्णासाठी सिंपल असा ड्रेस आणि त्यावरती फेटा असं बरंच काही होतं. आणि आजचा व्हिडिओ तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर मस्त अशी कृष्णाची झाकी बनवण्याचा छोटासा एक प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. आणि झाकी बनवता बनवता मला जे काही कृष्णाबद्दल काही माहिती आहे ती देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर भगवान कृष्णाचा जन्म झाला तो मथुरेमध्ये यमुना तीरी. आणि त्याचबरोबर ना त्यांचे जन्मदाते आई वडील होते माता देवकी आणि वासुदेव, परंतु त्यांचं जे संगोपन केलं ते माता यशोदा आणि नंदलाल यांनी. मस्त असे 2 भावंड होते, सुभद्रा आणि बलराम हे त्यांचे भावंड आणि सुदामा आहे हा त्यांचा जिवलग मित्र होता. त्याचबरोबर ऋषी संदीपनी हे त्यांचे गुरु होते. तर अशा ह्या बालकृष्णाकडून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तर तेच आपल्याला जन्माष्टमी दिवशी आपल्याला देखील माहीत व्हावं, आपल्या मुलांना कळावं, त्यासाठी असं काहीतरी करावं जेणेकरून या गोष्टी मुलांना देखील कळतात आणि आपल्याला देखील त्याचा उजाळा होत असतो. तर कृष्ण जरी गाय वासरू यांना चरण्यासाठी घेऊन जात असले तरी त्यांचा आवडता प्राणी हा घोडा होता आणि त्यांचं आवडतं फूल होतं पारिजातकाचं. त्याचबरोबर मोराचा पिसारा देखील मागच्या जन्मामध्ये ते राम होते आणि मोराचा त्यांना तर मोराचे ऋण फेडण्यासाठी मोरपिसाचा त्यांनी त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये त्यांचे ऋण फेडण्यासाठी मोरपिसाचा वापर या ठिकाणी केलेला होताच. त्याचबरोबर ना कृष्ण यांचं जीवन चरित्र यातून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे. कारण की कृष्ण हे असे एकमेव व्यक्ती होते की त्यांना त्यांचा भविष्य आणि भूतकाळ दोन्ही गोष्टी माहीत असून देखील ते वर्तमानातच जगले. आणि आपण वर्तमानात जगण्याचं सोडून आपण सतत भूतकाळाचा आणि येणाऱ्या भविष्याचा विचार करत असतो ना, त्यामुळे नेहमी श्रीकृष्णाकडून ही गोष्ट शिकायला हवी की त्यांना त्यांचा भूतकाळ आणि भविष्य दोन्ही गोष्टी माहिती असून देखील ते कायम वर्तमानात जगत होते. हीच शिकवण सगळ्यात महत्त्वाची आहे जी भगवान श्रीकृष्णाकडनं घेतली पाहिजे. तर भगवान श्रीकृष्णाकडनं घेण्यात येणारी महत्त्वाची शिकवण म्हणजे कर्मयोग हीच खूप मोठी पूजा आहे, भक्ती आहे. सतत कर्म करत राहा, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करणं हीच खरी आपली भक्ती आणि पूजा आहे. तर मला जितकं माहिती होतं तितकं मी तुमच्याशी शेअर केलं. काही चुकलं असेल तर माफ करा. त्यानंतर छान असा फेटा आणि आपल्या बाळकृष्णासाठीचा छान ड्रेस, हार वगैरे सगळी तयारी या ठिकाणी करून ठेवलेली होती. तर तुम्ही बघू शकता मस्त असं डेकोरेशन या ठिकाणी रेडी बनवलेलं आहे, मी तयार केलं. कारण की आत्ता वाजलेले आहेत 5 आणि त्यानंतर मुलं स्कूलवरून येणार, चहा पाणी वगैरे आणि मग आपलं जेवण वगैरे त्यात बराच वेळ जातो आणि ही सगळी कामं आपल्याला निवांत करायची असतात. त्यामुळे मग मी 4-5 वाजेच्याच ह्याच्यात करून घेतलं, कारण की शिवांश पण झोपलेला होता. आणि त्याचबरोबर ना मला डेकोरेशनची किंवा कुठलाही सण असला ना की अशी छानशी सजावट करण्याची खूप आवड आहे. आणि जिथे आवड असेल ना तिथं सवड मिळते, ते म्हणतात ना, तसं काय तेच खरं आहे. तर आवड असल्यामुळे हे सगळं मी करू शकले. आणि हे सगळं जे डेकोरेशनचं सामान आहे ना ते मागच्या वर्षीचं किंवा त्याही मागच्या वर्षीच्या गणपतीसाठीचं आपण बनवलेलं असताना या सगळ्या गोष्टी मी तशाच अशा जपून ठेवत असते. आणि यातल्या ना ऑलमोस्ट सगळ्याच वस्तू ज्या आहेत ना त्या सगळ्या मी घरी बनवलेल्या आहेत. पिंक कलरच्या या माळा सोडल्यात तर बाकीच्या ज्या सगळ्या माळा आहेत ना त्या सगळ्या मी घरी बनवलेल्या आहेत. कारण की मला ती आवड आहे त्यामुळे.
तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असतील ना आपल्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आज आहे श्रीकृष्णाची जन्मदिवस म्हणजेच बर्थडे आहे श्रीकृष्णाचा. आणि मग श्रीकृष्णाच्या आवडतीचं आपण बनवलेलं आहे माखन मिश्री. ही खूप त्यांना आवडते. मिश्री म्हणजे खडी साखर. तर माखन मिश्री असं सगळा काही नैवेद्य मी बनवला आहे, तो पण आपण संध्याकाळी ठेवूया. आणि मी आज बनणार आहेत यशोदा. तर तुम्हाला यशोदा पण दिसेल, पण कृष्ण, मला दोन दोन कृष्ण असून पण कोण कृष्ण बनतं ना हेच मला माहित नाही, कारण की शिवांश तर अजिबातच तयार होत नाही कृष्ण बनण्यासाठी. पण मागच्या वर्षीचा मी त्याचा फोटो, लहानपणीचा त्याचा आणि आणूचा, दोन्ही तुम्हाला टाकेल. खूप सुंदर दिसत होते, खूप सुंदर मी त्यांना कृष्ण बनवलेलं होतं. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बघूया पुढे काय होतं ते. पुढे या ठिकाणी काढून ठेवलेले होते. छान अशी धोती होती आणि कुर्ता होता. मी म्हटलं की त्याला छान असा कृष्ण बनवेल, पण अजिबातच ऐकत नाही, तो नाही बोलतो बनण्यासाठी. आणि त्यानंतर हा अनुसाठी कुर्ता देखील काढलेला होता. आणि त्यानंतर संध्याकाळी पूजा करायची, तर म्हटलं छान असा साडी वेअर करूया. तर छान अशी आपण यशोदा मैया सारखी छान अशी ही लेहंगा साडी आहे. तर त्यांच्यामध्ये ना लेहंगाच घालत होते यशोदा मैया. तर छान अशी लेहंगा वेअर करणार आहेत मी संध्याकाळी रात्री 12 वाजेच्या वेळेस. तर कमेंट करून नक्की सांगा का माझी लेहंगा साडी कशी आहे. त्यानंतर मस्त अशी मी वाजले होते 11:15. त्याच्या 10 मिनिटं आधी तयारी करण्यासाठी घेतली. यशोदासारखी साडी नेसण्याचा थोडासा प्रयत्न केला. तर त्या पद्धतीने मस्त अशी साडी घातलेली होती आणि थोडासा लाईट मेकअप करायला घेतला. म्हटलं चला काय आता इतकंसं केलंच आहे तर छान असं यशोदासारखं देखील आपण बनवून बघूया. तर छान असा आंबाडा या ठिकाणी घातला. उलट्या पदराची साडी घातलेली आहे, जी की मारवाडी राजस्थानी लोक घालत असतात. तर छान अशी घातली. तर मी यशोदा मैया वाटते की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आत्ता वाजलेले आहेत 11:15 आणि आम्ही सगळे मस्त जन्माष्टमीसाठी रेडी झालेलो आहोत. आमचा कृष्ण पण तयार होतील, तुम्हाला दिसेलच. आणि नक्की कमेंट तर अनु देखील या ठिकाणी मस्त अशा बालकृष्ण तर रेडी झालेला होता. त्यानंतर आम्ही वरती आलो, कारण की वाजले होते 11:15 आणि आता सगळी पूजेची तयारी तर झालेलीच होती. त्यानंतर फळं आणले, कारण की रात्री उशिरा आले होते. फळं आणि फुलं येताना ते घेऊन आले. त्यानंतर मी नैवेद्यासाठी या ठिकाणी फळं देखील ठेवत होते आणि पूजेसाठी फुलं देखील आणलेली होती तर ठेवली. त्यानंतर मग आम्ही सगळे वरती आलो आणि मग पूजा करायला सुरुवात केली. पूजेसाठी पंचामृत देखील तयार केलेलं होतं. दिवा होता, अक्षता, कुंकू, हळद वगैरे सगळं फुलं वगैरे घेऊन आम्ही बसलो आणि पूजा करायला घेतली. सगळ्यात पहिले ना बाळकृष्णाला छान असं पंचामृतमध्ये दही, दूध, साखर, तूप, मध अशा सगळ्या 5 गोष्टी एकत्र करून ना छान असं पंचामृत या ठिकाणी बनवलेलं होतं. तर पंचामृताने बाळकृष्णाला छान असं स्नान घातलं. त्यानंतर परत चांगल्या पाण्याने स्वच्छ असं स्नान घातलेलं, नंतर पुसून काढलं आणि त्यानंतर मग त्यांचा शृंगार करण्यासाठी या ठिकाणी घेतला.
बाळकृष्णाला स्वच्छ असं पुसून घेतलं. त्यानंतर त्यांना त्यांचं छान असा बनवलेला ड्रेस घातलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर दिसत होता. मस्त असा हार घातलेला आणि त्यानंतर केलेलं मुकुट किंवा फेटा देखील म्हणू शकतात त्याला. नंतर मी पुन्हा छान डेकोरेट केलेलं होतं, त्यामुळे तो खूपच सुंदर दिसत होता. आणि बाळकृष्णाला घातल्यानंतर तर अगदी अप्रतिमच हा ड्रेस दिसत होता. तर बघू शकतात मला तर खूप आवडला. त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहिल्या, फुलं वाहिली आणि मग त्यांना आपण जो त्यांच्यासाठी पाळणा केलेला होता त्यामध्ये बसवणार होतो. 12 वाजले होते. कृष्णाचा जन्म झाला होता आणि खूप सुंदर वातावरण होतं. आजूबाजूच्या मंदिरांमधून मस्त असा पाळणा गाण्याचा आवाज देखील येत होता. तर यानंतर मी बाळकृष्णाला झोपाळ्यात ठेवलं आणि छान असं त्यांच्यासाठी पाळणा देखील गायला. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळ सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग. जसा झळकतो आरशाचा बिंग, जो बाळा जो जो रे जो. जसा झळकतो आरशाचा बिंग, जो बाळा जो जो रे जो. दिवशी आनंद मोठा, सीता सावित्री बायानो मोठा. खारी खोबरे साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. खारी खोबरे साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको वंदन करते सबकी राज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी जन्माष्टमी. हॅपी जन्माष्टमी. चला प्रसाद घ्या. चला मथुराचे पेढे. पेढे घ्या, चला पेढे घ्या लवकर. चला 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 सगळ्यांनी पेढे घ्या. चला तोंड गोड कृष्णाचा करा. जन्म झाला, कृष्ण आला आमच्या घरी ग. किती छान छान बाळ आलं बघा बघा बघा. एवढं छान छान बाळ आलं आमच्या घरी. चला 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 चला. कोण आलं? आमच्या घरी यशोदा आली. आमच्या घरी यशोदा पण आली आहे. तर अशा पद्धतीने मस्त असा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा पार पाडला. खूप छान होता, मुलांनाही खूप छान वाटलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता वाजलेले आहेत 12:15 12:30 होत आलेले आहेत. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा काहीतरी नवीन वेगळं घेऊन. सो बाय बाय, गुड नाईट.